तर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये आज निवडणूक पार पडत असताना मतदान होत असताना सध्या चर्चेत राहिलेले आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा परीक्षा व्यवस्थेमध्ये वेळोवेळी समोर येणारे घोटाळे। नीट परीक्षेतला गोंधळ आणि पेपर लीकचे प्रकरण हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागलेत। या संदर्भात मुंबईतल्या मतदारांशी संवाद साधलाय अमेय राणे यांनी। मुंबई आणि आसपासच्या परिसरात आज शिक्षक आणि पदवीधर मतदान केंद्रावरती आज विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होतंय। मी सध्या कुर्ला नेहरू नगर इथल्या म्युनिसिपालिटी शाळेत आहे। इथं सकाळपासूनच उमेदवारांची आणि मतदारांची आपल्याला रेलचेल पाहायला मिळते। पदवीधरांच्याही काही समस्या आहेत, रोजगाराच्या आहेत किंवा त्यांना या मुंबईमध्ये स्थिर स्थावर होण्याचे आहेत। तर ह्या काही ज्या समस्या आहेत ह्या खूप गंभीर आहेत। मुंबईत आज स्थिर स्थावर होणं कुठल्याही पदवीधराला खूप सारं जिकरीचं आहे। अरे सर्वसामान्य कुटुंबातील असेल तर त्याला अजूनही खूप कठीण आहे। तर त्यामुळे पदवीधरांच्या ज्या समस्या आहेत त्या विधानसभेत मांडण्यासाठी, विधान परिषदेत मांडण्यासाठी, त्या सभागृहात मांडण्यासाठी, कायदे मंडळात त्या विषयांवर आवाज उठवण्यासाठी आम्ही मतदान करतोय। नक्कीच तुम्ही कुठल्या मुद्द्याकडे पाहून मतदान करताय? कारण की इतर निवडणुकांपेक्षा ही निवडणूक थोडीशी वेगळी असते। आता जे पेपर लीक चालू आहे, पेपर लीक आणि सर्वीकडे माहिती आहे, त्याच्यामुळे खूप स्टुडंट लोकांना प्रॉब्लेम होत आहे। त्या अनुषंगाने मी बजात आहे की आवाज उठवणेवाला आपल्याकडून एक पाहिजे नेता आणि प्रश्न विचारणेवाला पाहिजे। तर बघूया काय चेंजेस होतात। तर नक्कीच या गंभीर मुद्द्यांकडे सुद्धा त्याच क्षेत्रातनं जर एखादी व्यक्ती जाऊन आवाज उठवेल तर या समस्यांकडे जास्त गांभीर्यानं पाहिलं जाईल आणि याच मुद्द्यांकडे पाहून हे जे पदवीधर किंवा सुशिक्षित उमेदवार आहेत ते या निवडणुकीत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।